गोल असते असं खाली पेनच्या मापाचं, मग ते चेन लावून टाकायची आणि मग ते शिल्पिंग बॅग शिल्पिंग बॅग बा असते 4-4 किलोच्या. एकदा कुसलं ना चेन ओढून घेतले की गरम लय गरम, पण पियाले तर गरम नाही पियाले तर हात्यार कुठे कळत नाही. नाही कळत लय थंडी, पाय गरम होत नाही. बरं तुला सांगतो, जर नीटनेटकी निगा ठेवली आपली तर ठीक आहे, नाही तर मग पायाला चिलबिलील होतं, ते लाल होतो पाय असा सुजतो, म्हणजे तोडावा लागतो. बरं ते काय होतं, बर्फात चाललं ना, मग बर्फात चालल्यावर पाणी सुटत बुटाला पाणी सुटल्यावर ते सॉक्स मध्ये जमत. सॉक्स जर टायमाला नाही धुतलं मग तसं होतं. तिथे वापरायला पाणी असलं डबडं भरायचं, शेगडी उठवायचं पाणी डबडं भरायचं, शेगडी उठवायचं बर्फाचं. परत ते कसल्या बर्फात ठेवायचं, गीट झालेल्या बर्फाचं नाही ठेवायचं. नवीन भुगा ताजा पडलेला भुगा तो वापरायचा. ते ईट झालेला बर्फ त्याच्यात झेर उतरत, ते नाही चांगलं. फक्त आता ते पिठासारखं पडत आहे, गोळा करायचं आणि भरायचं डब्यात शेगडी. पण आमचे काय माणूस नाही ओळखत, काळे झाड सगळीच काळे झाड तिथं ना. आता एवढ्यात 4-6 जण राहणार, एवढ्यात 4 जण तरी नक्की. मग इथं मध्ये बुखारी आणि मग जेवण केलं, तिकून आणलं, गरम करायचं बुखारी खायचं, पाणी गरमच प्यायचं, सगळं बुखारी होत. त्याला काय राग केलं, काय कमी आहे का? लावून द्यायचं, ते अशी लाल होती गॅस सारखे मग लाल होती, ती बंदच नाही कवच. रोज बाहेर बिरायला उभा करायचा, जेवढं लागेल तेवढं वाचायचं तिला, चालूच फार माई चालू हात शेकवायला सगळ्यालाच. म्हणजे कमरा मस्त गरम राहतो, मस्त झोपाय जाऊ. अगं हे काय तुला इथं